बंड करून 1978चं पुलोद सरकार स्थापन केलं नाही। चर्चा करून त्यावेळी पुलोदचा प्रयोग केला। अजित पवारांकडून केलेल्या तुलनेला आता उत्तर देण्यात आलंय। पुलोद आणि अजितदादाच्या बंडाची तुलना होऊ शकत नाही असं शरद पवारांनी अजित पवारांना आता प्रत्युत्तर दिलं। अजित पवार यांनी खरं तर कालच या संदर्भात टीका केली होती, मात्र त्यावरती आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। बंड करून 1978चं पुलोद सरकार स्थापन केलं नाही, त्यावेळी चर्चा करून पुलोदचा प्रयोग केला असं अजित पवारांनी केलेल्या तुलनेला आता उत्तर दिलेलं आहे। सोबतच पुलोदचं वेळेसचं बंड आणि अजित पवार यांच्या बंडाची तुलना होऊ शकत नाही असं देखील शरद पवारांनी म्हटलं। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली। काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले। मी 60च्या पुढे निर्णय घेतला, त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा, मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो। आता जास्त वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांनाही म्हणतो तुम्ही आराम करा, तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही काय तुमचा अनुभव आहे तो अनुभवाचा ज्ञानाचा सूचना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा। आमच्या काळात आमचं बंड नव्हतंच। आमच्या काळामध्ये आम्ही बसून निकाल घेतला होता। यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्यांची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतली होती आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं। निर्णय होता, सगळ्यांनी बसून घेतलेला होता, त्याच्यामध्ये काही तक्रार असायची काही कारण नाही। आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायची काही कारण नाही। फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली, पाठिंबा दिला, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचं संस्थापक कोण होते, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत। त्यामुळे त्याच्या अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।